पक्ष हा निष्ठावंतांचा असतो, कार्यकर्ते निष्ठावंत असतात, पण लोकप्रतिनिधी निष्ठावंत राहिले नाही आहेत. आजकाल जो तो आपल्या घराणीशाहीसाठी आणि आपलं अस्तित्व वाचवण्यासाठी जात आहे. आणि तो म्हणजे आजकाल राजकारणाला किंमतच राहिली नाही जनतेच्या मताला. जनता या लोकशाही आहे का लोकशाही हुकुमशाही हेच कळलं नाही आजच्या काळात. कारण लोकप्रतिनिधी कुठं कधी ताळ्यात माळ्यात होत्यात हे सांगू शकत नाही. आणि ओमराजेंचं एक चुकलं की त्यांना भरपूर सपोर्ट होता पब्लिकचा, जनतेचा, आणि ते मतदारांनी त्यांना प्रेम भरून मतदान केले. त्यांच्या मताला कुठं तडा गेलेला आहे एवढं नक्की सांगू शकतो. भविष्यात त्यांचं राजकारण काही उज्ज्वल दिसणार नाही. कारण या बाबतीत त्यांचं काही निकाल आहे आत्ता त्यांच्या वडिलांच्या संदर्भात. त्या संदर्भातही ते तिकडे गेले असतील असं जनतेचं मत आहे आणि मतदारांचं मत आहे. पण हे चुकीचं आहे. ज्यांनी तुम्हाला तुमच्या वडिलांच्या काळात ज्यांनी तुम्हाला साथ दिली ते बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी तुम्हाला आमदार केलं, खासदार 2 वेळा केलं, आणि तुम्ही असं करणं हे चुकीचं आहे. आणि आता सगळीकडे म्हणतात गद्दार गद्दार गद्दार. हे गद्दार शब्द कायमस्वरूपी राहणार. ही गद्दारी कशामुळे केली असेल? पैशासाठी केली असेल की मजबुरी? आता पैशाचा राजकारणात तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, पैसा हा सर्वस्व झालेला आहे. कारण जो तो आपल्या घराण्याशाहीसाठी 7 पिढ्या 8 पिढ्यापासून खाण्यासाठीच चाललेलं आहे. ह्याच्यात काही जनतेचं देणं की नाही. तुम्हाला विकासाच्या बाबतीत कुठलाही महाराष्ट्रातला जिल्हा घ्या, पण महाराष्ट्राच्या बाबतीत तालुका बारामतीसारखा कुठंच होऊ शकणार. आणि उस्मानाबादात तर 40 वर्ष राजकारण मंत्रिपदावर होतं पद्मसिंग पाटील, नंतर ओमराजे निंबाळकर आले. पण विकासाच्या बाबतीत मराठवाड्यामधलं सगळ्यात भारी असणारा जिल्हा होता, पण तो मागं राहिला. आणि पैशासाठी हे गेलेले निष्ठा काही राहिले नाही. आता कुठल्या पक्षात प्रेम नाही आहे. आता पुढे याचा परिणाम पुढच्या खासदारकीच्या निवडणुकीला होईल का? आता तिथल्या जनतेने ठरवले त्यांच्याबरोबर गेलेले नगरसेवक हे त्यांच्यासाठी जाणार, कारण त्यांना त्यांची गरज आहे. पण जनता नाही जाणार की जिथल्या जनतेचा रोष आहे की आम्ही त्यांना मतदान केले आणि आमच्या मताशी बेमानी केली आणि गद्दारी केलेली. हे जनतेची भावना आहे मतदारांची. असं असू शकतं का की ओमराजे पहिल्यांदा चाललेत, पण काही दिवसांनी ठाकरे आणि शिंदे एकत्र येऊ शकतात? नाही येऊ शकत भविष्यात. कारण बाळासाहेब ठाकरेंचं रक्त आहे. आणि बाळासाहेब ठाकरेंचं एक वैशिष्ट्य होतं की जर तो आपल्यातनं गेला तो आपला राहू शकत नाही, आणि त्याला तिथंच गाडा आणि त्याला तिथंच पुरा, ही त्यांची पद्धत होती. ठोका मारा ही त्यांची पद्धत आहे. हे नाही होऊ शकत. कारण गद्दार शेवटी गद्दार असतो. तो किती जवळ आला तो ताटात विष कालवणार.